त्यानंतर नागपूरमधून एक बातमी आहे। गेल्या 24 तासात नागपूर शहरामध्ये 3 व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे। उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। गेल्या 24 तासात नागपुरातल्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। नागपूरचा पारा 45.5 अंशांवरती पोहोचलेला आहे आणि 3 मृत्यू झाल्याचंही कळतंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, उष्माघाताने 24 तासात नागपूरमध्ये 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं कळतंय। प्रशासनाने काय आवाहन केलंय लोकांना आणि काय उपाययोजना केलेल्या आहेत? निश्चित नागपूरच्या 3 वेगवेगळ्या भागामधली ही घटना आहे। लखनगंज, राणा प्रतापनगर आणि गणेश पेठ या तिन्ही भागामध्ये 3 मृतदेह आढळले होते। ते बेवारस व्यक्तींचे मृतदेह होते आणि त्यांचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याचं निदर्शनामध्ये आलं होतं। ज्यांची जेव्हा वैद्यकीय तपासणी झाली तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये अन्न आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे त्यांना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण की विदर्भामध्ये 4 जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे, तर इतर 3 जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे। नागपूरमध्ये येलो अलर्ट आहे। काल नागपूरचा पारा हा 45.5 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये होता। त्यामुळे दुपारच्या वेळेला शहरातील सगळे उद्याने बंद आहे। यासोबतच सगळे शिकवणी क्लास असेल, समर कॅम्प असेल, सगळं पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहे आणि कोल्ड वॉर्ड देखील नागपूरमध्ये तयार करण्यात आलेला आहे। मात्र नागरिकांनी दुपारच्या वेळेला गरज नसताना बाहेर पडू नये असं सातत्याने प्रशासनाकडनं विनंती केली जात आहे। तरी मात्र लोकांना घराच्या बाहेर पडावं लागत आहे। विशेष करून जे 3 लोकांचा मृत्यू झाला ते असे बेवारस राहणारे नागरिक होते, ज्यांचं कोणी नव्हतं, ते रस्त्यावर जीवन जगत होते। त्यामुळे त्यांना उष्माघाताचा सामना करावा लागला असं प्राथमिक दर्शी दिसतं। मात्र नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडू नये असं प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।